आणि राजकीय वर्तुळातली या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर प्रफुल्ल पटेल यांची पक्षातून केली हकालपट्टी। सुनेत्राताईंचा मोठा निर्णय। होय, संपूर्ण महाराष्ट्राला जे पाहिजे होतं अखेर तेच घडलं। पवार साहेबांचा गेम यशस्वी ठरला। अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेले प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी कारवाई होणार अशी शक्यता वर्तवली जात होती। परंतु आत्ताच एक मोठी बातमी आलेली आहे। त्यानुसार प्रफुल्ल पटेल यांना आपल्या पदावरून हकलण्यात आलेला असून पक्षातूनही आत्ताच कायमचं काढण्यात आलेलं आहे। नुसतेच प्रफुल्ल पटेल नाही तर आणखी 5 नेत्यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात सुमित्राताईंनी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाची माहिती दिली। नेमका ताई काय म्हणाल्या, कोणकोणत्या मोठ्या नेत्यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली, यांना कायमचं काढून टाकलेलं आहे, त्या सगळ्यांची मी नावासकट यादीच तुम्हाला वाचून दाखवणार आहेत। फक्त तुम्ही एक काम करायचं, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा, कारण की या व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला पवार साहेबांनी यामध्ये सगळी गेम कशी फिरवली आणि कशा प्रकारे या सगळ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली ते सगळे मी तुम्हाला डायरेक्ट ओपन दाखवणार आहेत। जे पडद्यामागे पवार साहेबांनी डाव रचलेला होता तो सगळा मी तुमच्यापुढे उघड करणार। फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघत राहायचा, कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जायचं नाही। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या अजित पवार गटाच्या पक्षावर काही मोठ्या नेत्यांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता। त्या मोठ्या नेत्यांना संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घ्यायचा होता। परंतु सुनेत्राताई पवार म्हणजे सगळ्यात मोठ्या किंगमेकर। राजकारणाच्या पटातील डाव सुनेत्राताई पवार सुद्धा आता शिकलेल्या होत्या आणि यावेळी त्यांनी असा काही खतरनाक डाव टाकला की या 5 मोठ्या नेत्यांची तात्काळ पक्षातून लगेच हकालपट्टी करण्यात आली। मोठ्या नेत्यांना रडायला कोणी सापडेना, यांचे रडून रडून हाल झालेत। अजित पवार होते त्यावेळेस त्यांनी सांभाळून घेतलेले होतं, परंतु यावेळेस जो दणका बसला तो सगळ्यात मोठा आहे। हे 5 मोठे कोण कोण नेते आहेत आणि आता यांनी त्यांची काय हाल आहे ते सगळं मी तुम्हाला लगेच दाखवतोय। फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघत राहायचा, कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, कारण की शेवट आपण पवार साहेबांचा डायरेक्ट तो गुप्त डाव दाखवणार जो त्यांनी पडद्यामागून टाकला। शरद पवार साहेब म्हणजे राजकारणातील बादशहा। शरद पवार साहेब म्हणजे संपूर्ण किंगमेकर, एकेकाळी मैदान गाजवलेला राजकारणातील पैलवान। परंतु यावेळी पवार साहेबांचा काही गुप्त डाव असा होता की संपूर्ण चाल अशी खेळायची की समोरच्याला डायरेक्ट गार करून टाकायचं, आणि राजकारणातला तो सगळ्यात खतरनाक डाव यावेळी पवार साहेबांनी उचलून टाकला। महाराष्ट्रातील राजकारणाला सुद्धा घाम फोडणारे पवार साहेब त्यांच्याच तालमीत तयार झालेले होते। अजित पवार साहेब यांनी अलीकडच्या काळामध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण केली, आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं। परंतु काही काळात त्यांच्याच पक्षातले काही नेते त्यांना फसवण्याचं काम करीत होते। त्या सगळ्यांना अखेर सुनेत्राताई पवारांनी दणका दिला आणि त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागली। तिची सर्वात मोठी बातमी आपण तुम्हाला लगेच पुढे देतोय, फक्त पुढे व्हिडिओ बघत राहा। प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख असला तरी त्यांच्या पदाचा उल्लेख नाही आणि त्यामुळे पटेलांना पदावरून हटवल्याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता शंका व्यक्त केली जाते। राज्याच्या राजकीय पटलावरची खूप मोठी बातमी आहे, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे। बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी तुम्ही साम टीव्हीवर बघताय, एनसीपी कार्याध्यक्ष पदावरून प्रफुल्ल पटेलांना हटवलेला आहे। आपण पाहतो एनसीपी कार्याध्यक्ष पदावरून पटेल यांना हटवण्यात आल्याचं यामध्ये दिसतंय। आताची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी बातमी आपण पाहिले। गेले काही दिवस पटेल आणि तटकरे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होते आणि त्यानंतरची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख असला तरी त्यांच्या पदाचा मात्र उल्लेख नाही, हे विशेष, आणि त्यामुळेच पटेलांना पदावरून हटवल्याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शंका व्यक्त केली जाते। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडे। शिवाजी, राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत वाद आता लपलेला नाही, तो सगळा उघड झालेला आहे। प्रफुल्ल पटेलांच्या नावापुढे कुठलंही पद नाही, काय समजायचं? गिरीश, मुळात ही राजकीय चर्चा का सुरू झाली आहे की प्रफुल्ल पटेल यांचं त्यांचं पद काढून घेतलं आहे, ते याला कारण आहे हे लेटर, जे माझ्या हातात जे लेटर आहे ना, हे इलेक्शन कमिशनला दिले गेलेलं आहे, सुनेत्रा पवार यांच्या सहीने दिलं गेलेलं आहे। आणि या लेटरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार जे आहेत त्यांच्यापुढे प्रेसिडेंट असं पद लिहिलेलं आहे। यापुढे शिवाजीराव गर्जे आहेत, त्यांच्यापुढे ट्रेजरर त्यांच्याकडे दिलेलं आहे। परंतु प्रफुल्ल पटेल आणि इतर जे नेते आहेत यांच्या नावापुढे कुठलंही पद नाही।
या लेटरमधला दुसरा सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे गिरीश, त्याच्यामध्ये नल आणि इग्नोर फॉर ऑल ऑफिशियल पर्पज असे शब्द वापरलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांचं प्रेसिडेंट घोषित होण्याच्या आधी इलेक्शन कमिशनमध्ये राष्ट्रवादीचे जे संविधानाची कॉपी दिली गेली होती त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्षपद आणि त्यांना काही खजिनदार नेमण्याचे, काही सरचिटणीस नेमण्याचे असे अनेक अधिकार दिले होते. आणि याच्यानंतरच जी सूत्रांनी माहिती दिली, याच्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट झाले आणि कुठेतरी एक नाराजी ओढवली गेली आणि या पत्रची कॉपी इलेक्शन कमिशनला दिली गेली. आणि या कॉपीमध्ये जी दिसतंय ना, यामुळे ही राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे प्रेसिडेंट हे पद आहे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे कुठल्याही पदाचं नाव घोषित केलेलं दिसत नाही, लिहिलेलं नाही. त्यामुळे ही राजकीय चर्चा सुरू झालेली आहे की प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून हटवले का गिरीश? शिवाजी, आपण बघतोय की पटेल आणि तटकरेंविरुद्ध नाराजी आहे आणि आपण बघतो की आता पटेलांच्या नावासमोर कुठले पद ना. शिवाजी, तुम्ही अगदी सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्ष पदावरून हटवलंय का काय अशी शंका आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्यक्त होते. एनसीपीच्या घटनेत बदल करणं पटेलांना भोवलंय का अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. सर, त्या दिवशी जो डिले झाला तुमचा आरोप आहे का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेवरती नाव घेऊन? कारण की ते सांगतात की आमचं नावच आलं नाहीये. जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यांच्यामुळे डिले झालाय, मी आरोप कोणावरच केलेला नाही. कारण माझं असं मत आहे की आरोप करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी होत नाही आहे असं माझं तिथं म्हणणं आहे. पूर्व विदर्भातला जो नेता आहे, आता मी कुठं, प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेलं की ते प्रफुल्ल पटेल होते. त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही, कारण त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले. आणि मी कुठेही बोलत नाही की हे ह्यांनी केलं आहे, ते त्यांनी केलं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, हे कसं झालं आहे याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तो दिवस, तो क्षण न बघता गेले काही दिवस, काही महिने पार त्या मेन पायलटपासून त्या कंपनीपर्यंत, DGCA पासून फार जवळच्या काही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाली पाहिजे, डिटेलमध्ये झाली पाहिजे. आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की उद्या जाऊन आम्हाला हे पण बघायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला जात आहे. कारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही, तो बिघडला होता, तर व्हॉइस रेकॉर्डिंग बंद पडलं होतं, हे झालं होतं, ते झालं, असे फालतू कारणं आम्ही तर आणि लोक सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राची ऐकणार नाहीत. मला असं वाटतं की यासाठी टाइमलाईन DGCA टाइमलाईन घालून दिली पाहिजे, रिझल्ट येण्यासाठी टाइमलाईन असावी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय सातत्याने या सगळ्या संदर्भामध्ये, ते जवळचे लोक जे सत्तेमध्ये आहेत ते काय या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही हिरारीने भाग घेऊन सांगतायत, मांडतायत पोटतिडकीने, ते म्हणाले नाही. बघा, एक विषय समजून घ्या की मी फार भावनिक माणूस आहे आणि मला जे वाटतं त्या ठिकाणी मी बोलतो आणि त्या पद्धतीने मी वागतो आणि जे करायचं ते त्या ठिकाणी करून दाखवतो.